आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग 69. ती पायऱ्या उतरून खाली जाणार तोच तिच्या कानी गोड आवाज पडला. तशी ती परत वर आली. श्री तिला पाठ करून होता. तिची चाहूल लागताच तो मागे वळला आणि हातातली गिटार वाजवत तिच्या भोवती फिरत तेच गाणं गुणगुणायला लागला. तो खूप सुंदर वाजवतही होता आणि त्याचा आवाज माशाल्लाह. देवाने खूप भारी देणगी दिली होती त्याला. तो गाणं संपताच तिच्यापाशी येतो. खाली गुडघ्यावर बसत तिचा एक पाय हलकेच आपल्या मांडीवर घेतो आणि खिशातलं पैंजण, त्याला भरपूर घुंगरे होते असे नाजूक, तिच्या एक एक करून पायात घालतो. ती त्याच्या स्पर्शाने मोहरूड गेली होती. डोळे बंद करून ती तो स्पर्श अनुभवत होती. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आयुष्यभर मला म्हणता येणार नाही, कारण मी एक सैनिक आहे. त्यामुळे माझं आयुष्य कुठपर्यंत आहे मला माहीत नाही. पण तरीही जेवढी माझ्या आयुष्याची वर्ष असतील तेवढे वर्ष मला तुझी साथ हवी आहे. तू मलाही ती साथ देशील? तो तसाच बसून तिला बोलतो. ती डोळे उघडते. म्हणजे घाई नाही मला तुझ्या उत्तराची. तू हवा तितका वेळ घे, पण बस, नकार देऊ नको. तो हट्टीपणा करत बोलतो. असं बोलून तो चालायला लागतो, कारण ती काहीच बोलत नव्हती. आणि मी जर आत्ताच माझा, ती त्याच्या मागून हात धरत बोलते. हां बोल, आत्ताच काय? त्याची अधरता. मी माझा, तीही मुद्दाम लांबूट लावते. तो डोळ्यांनीच बोल म्हणतो. माझाही होकार आजच दिला तर? ती खाली मान घालून लाजत बोलते. 2 सेकंद त्याला काहीच समजत नाही, कारण हृदय धडधडत जे असतं. अरे भाई, तिने होकार दिला आहे. तेवढ्यात केतकी ओरडतात येते आणि त्याच्या पाठीत धपाटा घालते. केतू, तू इथे काय करते? तिला असं आलेलं पाहून तो मनात नाराज झालेला असतो, पण आकांक्षाचा होकार ऐकून खूप खुशही असतो. आता काय, मी कबाब में हड्डी वाटली असेल ना? पण वाटली तर वाटू दे, मला काही फरक पडत नाही. पण आधी तुम्ही दोघं चला माझ्याबरोबर. तुमच्या दोघांसाठी मी सरप्राईज प्लॅन केले. ती त्याच्या हाताला धरते आणि दुसरा हात आकांक्षाचा व दोघांना काही न बोलू देता घेऊन जायला लागते. आकांक्षा त्याला नजरेनं काय आहे सरप्राईज म्हणून विचारते. तो मलाही नाही माहीत म्हणतो. पण आपण लंच केलं असतं ना? तो गाडीपाशी येताच बोलतो. पैसे वेस्ट गेले असते. केतकीचा तो लूक पाहत तो हळूच पुटपुटला. ते वेस्ट गेलेले पैसे असं समज मला रक्षाबंधन म्हणून दिलीस. हॅप्पी? आता बसा लवकर दोघं गाडीत. किती विचारता राव तुम्ही?
म्हणत या दोघांना मागे बसवते आणि स्वतः पुढे बसते. चला काका, कुठे जायचं आहे लक्षात आहे ना, ती ड्रायव्हर काकांना म्हणते आणि ते हसून हो बोलतात. गाडी तर सुरू होते, पण दोघेही झालेल्या गोष्टींचा विचार करतात. केतकी त्यांच्या या सायलन्सला हसत असते. पुढच्या पाऊण तासात गाडी एका ठिकाणी येऊन थांबते. आधी केतकी उतरते. मी सांगितल्याशिवाय खाली उतरू नका, ती त्या दोघांना बोलते आणि स्वतः आत जाते. पुढच्या 2च मिनिटात एक फोटोग्राफर आणि सनई चौघडे वाजवत काही माणसं तिच्याबरोबर गाडीजवळ येतात. भाई, आधी तू उतर आणि मग तिला हात देऊन खाली उतरव, ती श्रीला बोलते. आणि अंकल, तुम्ही मस्त पोजवाले आज यांचे फोटो काढायचे आहेत. डब्बल पैसा देईल माझा हा आर्मीवाला भाऊ, पण फोटो चांगले आले तरच, ती ऑर्डर करते. खेतू, हे काय चालले आहे ते कळेल का, तो त्रासलेल्या आवाजात बोलतो. आणि कुठे आलो आहोत आपण, तू जे सांगितलं आहे ते गुपचूप कर, सवाल जवाब आपण नंतर खेळूयात. ती त्याच्या साईडचा दरवाजा उघडत बोलते. तसं बरं, तू म्हणशील तसं म्हणत तो खाली उतरतो आणि आकांक्षाकडचा दरवाजा ओपन करतो. तीही गुपचूपचाप हात देते आणि खाली उतरते. आता एक काम कर, तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घे, केतकी बोलते. केतकी, काही काय, ते ऐकून आकांक्षा जाम लाजते. मी सकाळी काय सांगितलं आहे आकांक्षा, आज तुम्ही दोघं काहीही बोलायचं नाही, फक्त माझं ऐकायचं, असं बोलून भाईला ती खुणावते. तसं तोही लाजतच तिला उचलतो. आता आत चला, ती बोलते. तसे ते आत जायला लागतात. हे अक्षत गार्डन असतं. ते जसजसे आत जातात तसे दोन माणसं गुलाबाच्या पाकळ्याच्या पुढे घड्या घालत असतात. दोघंही अचंबित होऊन सर्व पाहत असतात. तोच त्यांच्यावर फुलं उधळली जातात आणि मस्त वासांचं गुलाब पाणीही. तेवढ्यात एक गलका होतो. सरप्राईज म्हणून त्या सर्वांना पाहून ते दोघे आश्चर्यचकित होतात, कारण दोघांच्या घरचे आले होते, एक आणि त्यांचे फ्रेंड्सही. आपल्या मॉम व डॅडला एकत्र पाहून आकांक्षाच्या तर डोळ्यात पाणी येतं. श्री तिला खाली उतरवतो. वेडाबाई, अभि तिच्या जवळ येत बोलतो. रडायला काय झालं, तो आपल्या मिठीत घेऊन तिला थोपटत बोलतो. दादा म्हणत ती आपली मिठी घट्ट करते. तो मग तिला तसंच स्टेजवर नेतो. सोबत श्रीही असतो. इकडे सुलू आजी तर तिकडे केतकी या दोघांना अंगठी देतात. तसं फुलांच्या वर्षावात त्यांचा साखरपुडाही होतो. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन ते फोटोशूट करतात. असंच मौज मस्ती चालू असते. पण अजून नवरा नवरीचे नीट बोलणंही झालं नव्हतं. कसं वाटलं माझं प्रपोज, शेवटी कंटाळून एका खुर्चीवर बसता श्रीने आकांक्षाला विचारलंच. खूप भारी. खरं सांगू तर आधी मला तुमचा खूप राग आला होता. का ते समजत नव्हतं. तुम्हाला गर्लफ्रेंड आहे हेच मला प्रश्नी पडत नव्हतं. पण जेव्हा तुम्ही माझ्यासाठी माझ्याच आवडीचं गाणं म्हणालात तेव्हा स्वर्गही ठेंगणं वाटू लागलं. ती आपल्या स्वप्नात रमत बोलली आणि तो तिच्या डोळ्यात हरवला होता. आणि भाई, वहिनी, माझं सरप्राईज, तो त्या दोघांच्या मध्ये उभारून केतकी त्या दोघांच्या गळ्यात हात टाकत बोलते. हो, हे तर काय स्वर्गापेक्षाही भारी होतं, श्री बोलला. पण हे झालं सर्व कसं? लंबी कहाणी है भाई, बताऊंगी कभी वक्त मिला तो, ती हसत बोलते आणि समोर त्यांचा चेहरा करते. तोच या तिघांवर फ्लॅश पडतो. अभि या तिघांचा कॅन्डिड फोटो जे काढत होता. तीही मग मस्त पोज देऊन आपल्या भावाबरोबर व वहिनीबरोबर फोटो काढून घेत होती त्याच्याकडून. हा तुझे फोटो का काढत आहे, श्री अभिकडे रागाने पाहत विचारत असतो. पण ती काही बोलत नसते, उलट त्याच्याकडे बघून खुश असते. तसं आकांक्षा त्याला खुणावते की तिच्याकडे बघा म्हणून. तो पाहतो तर आजची त्याची डॅशिंग बहीण वेगळीच वाटत होती. ती त्याच अभिशी हसून त्याच्या मोबाईलमधले फोटो पाहण्यात गुंग झाली होती. तसा तो सध्या तरी शांत होतो. पण त्याला तिचं असं त्याच्याशी बोललेलं आवडत नव्हतं. भावासाठी अजून तरी तो बॅड बॉयच होता ना. आज अनारकलीमध्ये कुणीतरी खूप गोड दिसते. कुणाचं लक्ष नाही हे पाहून तिला घेऊन अभि पूल जवळ गेला होता. दोघंही मस्त या पूलमध्ये पाय सोडून बसले होते. पूल मागच्या साईडला असल्याने कुणी इकडे येण्याची शक्यता नव्हती. पाहुणे कुणीच नसल्याने जास्त भीडही नव्हती. कोण, ती मुलगी? तोच समोरून एक मुलगी आत जाते, जिनेही अनारकली घातलेली होती. म्हणत तो तिचा हात हातात घेतो. तीच जी आता माझ्या शेजारी बसली आहे.
असं म्हणत तो तिच्या हातावर किस करणार तसं, अभि काय करतोयस? ती पटकन आपला हात काढून घेते. कुणी बघेल ना. मग बघू दे, मी माझ्या गर्लफ्रेंडच्या हाताला किस करतोय. तो आपल्या खिशात हात घालत दुसऱ्या हाताने परत तिचा हात पकडत बोलतो. मला काय भीती आहे का कुणाची? असं म्हणून तो हातातील वस्तू हळूहळू तिच्या हातात घालतो आणि त्यावर आपल्या बोटाने टिचकी वाजवतो व हलकेच आपले ओठ टेकवतो. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून जाते. तिच्या मनात खूप गुदगुल्या होत असतात यावेळी आणि तो हळूहळू आपले ओठ तिच्या पूर्ण हातावर टेकवत राहतो. केतू. तिच्या आईची हाक ऐकू येते तसं ती भानावर येते आणि आई म्हणून जोरात ओरडतेही. तिने जर पाहिलं ना तर बाय बाय म्हणत ती उठून पळतही जाते. पण तिच्या कानातले त्या गडबडीत तिथंच पडतं. घाबरट तो हसत जाणार तोच ते कानातले त्याला दिसते ते तो हसून हातात घेतो आणि निघून जातो. केतकी, अगं जेवायचं नाही का? किती वेळ झाला आम्ही शोधतोय. पूल साईडच्या गेटवरच उभी असलेली दीपा तिला विचारते. हो, जेवायचं आहे ना म्हणत ती एकदा हळूच मागे वळून पाहते, जे दीपा नोटीस करते पण काही बोलत नाही. मग चल ना म्हणत ती हाताला धरून तिला घेऊन जाते. लहान वाटणारी आपली मुलं कधी कधी मोठी होतात कळतही नाही ना. रणवीर सोबत असलेल्या मंत्री देशमुखांना बोलतो. आकांक्षाचे पप्पा. हो ना, मला तर आजपर्यंत कळालंही नाही की आमची आकांक्षा आता लग्नाची झाली आहे. जर तुम्ही फोन करून मागणी घातली नसती. ते हसत बोलतात पण डोळ्यातले पाणी दर्शवत होते की बापाची लाडकी किती होती आकांक्षा ते. मी समजू शकतो तुमच्या भावना. रणवीर त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. हो, पण खूप खुश आहे की एका हिंद केसरी पल्लवांच्या घरी ती त्यांची सून म्हणून जाणार आहे आणि अभिमानही वाटतो की तिची नणंद केतकी रणवीर गायकवाड आहे. ते आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलतात. रणवीर हसून फक्त पाठ थोपटतो. आकांक्षा, आज मी खूपच धन्य झाले बघ. तुझ्यासारखी गोड मुलगी आमच्या श्रीच्या आयुष्यात आली. जेवण होताच दीपा आकांक्षाचं कौतुक करत बोलते. राजश्री तिच्या हो मध्ये हो बोलते. पण मला एक तुला विचारायचं आहे. विचारू का? दीपा हळूच बोलते. काकी, परवानगी का मागताय? तुम्ही मोठे आहात. तुम्ही हक्काने डायरेक्ट विचारू शकता. ती हसत बोलते. नाही, तसं नाही ग. उद्या आमच्या या श्रीला म्हणशील तुझ्या काकींना तर नवीन लोकांशी कसं बोलावं ते सुद्धा कळत नाही म्हणून. ती बोलते खरी पण आकांक्षाला यावर काय बोलावं ते सुचत नाही. पण श्री मात्र गालात हसत असतो. अगं घाबरू नकोस, मी तर मस्करी करत होते. दीपा हसून पुढे बोलते तसं ती रिलॅक्स फील करते. काय ग ताई, माझ्या सुनबाईची चेष्टा करते? राजश्री म्हणते. अगं असंच ग. बरं आकांक्षा, आता सिरियस हं? दीपा बोलते. आकांक्षा, मला खरं उत्तर दे. तू आमच्या या वेड्या श्रीला का पसंत केलं? फिल्मी उत्तर नको हं, दीपा आधी स्पष्ट करते. काकी, ती थोडा वेळ घेऊन बोलायला लागते. मी याआधी यांना कधीच पाहिलं नव्हतं, पण कोमल माझी लहानपणापासूनची मैत्रीण. तिने खूप वेळा त्यांचं कौतुक केलं होतं. हे लहानपणापासूनच किती देशवेडे होते हे मला तिच्या बोलण्यातून जाणवलं होतं. हळूहळू न बघताच मला हे आणि त्यांच्यातील देशभक्ती आवडू लागली होती. न कळतच केव्हा ते कधी प्रेमात रूपांतर झाले मला कळलंच नाही. कोमल श्रीच्या मामाची मुलगी. श्रीचं लहानपणापासूनचं आर्मीत जायचं स्वप्न होतं आणि जेव्हा मी त्यांना पार्टीत पाहिलं तेव्हाच कन्फर्म केलं की लग्न केलं तर त्यांच्याशीच. तिचं बोलणं ऐकून केतकी व श्री हैराण होतात. हिचं जेव्हा श्रीवरचं वेड मला कळालं तिच्या पुस्तकात लपवलेल्या फोटोवरून, तेव्हा मी कोमलच्या आईशी बोलले आणि त्याच वेळी राजश्रीची मदत घेऊन कोमलबरोबर तिलाही या पार्टीला पाठवलं. आकांक्षाची आई बोलते. आता ते ऐकून सुलू आजी हैराण होते. तिला कधी वाटलंच नव्हतं की आपली सूनबाई आपल्या मुलीचा विचार करत असेल, कारण त्यांची इमेज आजीसमोर एक वाया गेलेली आई अशीच होती, जिला मुलांपेक्षा पार्ट्या फ्रेंड्स एवढंच लागतं. सूनबाई त्या आकांक्षाच्या आईजवळ जाऊन बोलतात. मला माफ कर, मी तुझ्याबद्दल इतकी वर्ष गैरसमज करून घेतला होता की तुला मुलांची कधी काळजीच नाही म्हणून. त्या डोळ्यात पाणी आणून बोलतात. आई, मला माहीत आहे तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं, पण आकांक्षा शेवटी माझी ही मुलगी आहे. मलाही तिच्याबद्दल काहीतरी वाटलं असेल ना.
त्या आजीच्या डोळ्यातील पाणी पुसत बोलतात. आणि तुम्ही माफी नका मागू, कारण अशी परिस्थिती मीच आणली ना तुमच्यावर. त्या हात जोडत बोलतात. वहिनी, आजी, झालं ते झालं. जुनं विसरून द्या आणि नव्याने सुरुवात करा. दीपा दोघींजवळ येत बोलते. हो ना, आता पहा ना, आपल्या आकांक्षाची आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे. तिला तुमच्या दोघींच्या आशीर्वादाची गरज आहे, राजश्री बोलते. हो मॉम, हो आजी, मला फक्त तुम्हा दोघींचा आशीर्वाद आणि प्रेम हवं आहे. मी इतके दिवस आहे तितके दिवस. आकांक्षा दोघींना मिठी मारत रडतच बोलते. मला द्याल ना तुमचं प्रेम? सगळेच भावूक झाले होते त्या क्षणाला. केतकी अभिलाष शोधत होती, पण तो कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात तिला त्याचाच मेसेज आला. त्याने पूलजवळ परत बोलावले होते. आता याचं मध्येच काय? ती जरा वैतागली. पण जाऊन बघायला हवं म्हणत ती सर्वांच्या नजरा चुकवत पूलजवळ येते, तर तो रागात फेऱ्या मारत होता. रागामुळे त्याचा तो गोरा चेहरा चांगलाच लाल झाला होता. नाकाचा शेंडाही. तू रणवीर गायकवाड, हिंद केसरी पैलवान यांची कन्या आहे? ती आल्याची चाहू लागताच अभिनव मागे पाहता केतकीला बोलतो. म्हणजेच तू केतकी रणवीर गायकवाड, जी 7 वर्षापूर्वी नॅशनल लेवलला ज्या मुलीने मला हरवलं ती तूच आहेस? तो खूप चिडला होता आणि याचं कारण समजायला केतकीला वेळ लागला. हो, पण तू आज का विचारत आहेस? ती गोंधळून बोलते. तुला आठवत नाही 7 वर्षापूर्वी तू कुणाबरोबर नॅशनल लेवलला खेळली होतीस? तो अजून जरा रागातच बोलतो. हो, आठवतंय ना, अभिमन्यू देशमुख. अशा एका मुलाबरोबर खेळले होते ज्याला खूप माज होता आपल्या कुस्ती खेळण्याचा. मुलीने कुस्ती खेळणं त्याला मान्य नव्हतं. ती बोलून जाते. पण तिला अजूनही कळालं नव्हतं की तो का चिडला आहे. नाव व आडनाव आजकाल सेम असतं बऱ्याच वेळा, त्यामुळे तोच अभिमन्यू देशमुख आहे हे तिला माहीत नव्हतं. हो, आणि आजही त्याला ते मान्य नाही. तो तेवढाच मगरूरमध्ये बोलतो. नसू दे, मला काय करायचं आहे? त्याच्याशी मला थोडीच लग्न करायचं आहे. पण तू इतका का चिडला आहेस? ती हसत त्याचा हात धरत बोलते. कारण तो मुलगा मी म्हणजेच अभिमन्यू देशमुख आहे. तो तिचा हातात घेत तो तिचा हात सोडत बोलतो. आणि माझ्या मनात त्या मुलीला थारा नाही. तो बोलून निघून जातो. पण ती मात्र त्या धक्क्याने कोलमडून जाते आणि त्या पूलमध्ये पाण्यात पाय टाकून बसते. हा हा हा. जरा वेळाने तिला खूप हसायला येतं. प्रेमभंग झाला की माणूस वेडा होतो. पण त्याला खरं प्रेम झालं असेल तर ना. आणि मी मिस्टर अभिमन्यू देशमुख कधीच तुमच्यावर प्रेम केलं नाही. हा तर फक्त बदला होता माझा. माझ्या आईच्यात माझ्यात भांडणं लावली तुम्ही. चला, एक वेळ मी माफही केलं असतं, पण तुम्ही तर ओठांवर किस सारखी खालच्या लेवलची शिक्षा सुनावली. पूर्ण कॉलेज समोर तुम्ही माझी इमेज डाऊन केली. आणि का? तर मी कुस्तीत हारले म्हणून. पण तुम्हाला काय वाटलं? मी सहज इतक्या माफ केलं तुम्हाला? स्वप्नातही मी नाही करणार. आणि आता तर मिस्टर अभिमन्यू खेळ सुरू झाला आहे. कारण मला माहीत आहे तुम्ही माझ्या खोट्या प्रेमात पूर्णपणे अडकलाय. आणि यातून आता बाहेर देवालाही तुम्हाला काढता येणार नाही. लवकरच तुमची बरबादी सुरू होत आहे. ती मोठमोठ्याने हसत बोलत असते, पण डोळ्यात पाणीही तरळत असते. ती हसता हसताच रडायला लागते. का हे तिला तिचंच कळत नाही. केतकीची ही अवस्था फक्त माझ्यामुळेच झाली आहे. जर त्या दिवशी मी ती चूक केलीच नसती, त्या मुलाला पाठीशी घातलं नसतं तर ही तिची हालत झालीच नसती. मी आई म्हणण्याच्या तर लायक नाही. कसं म्हणू मी तिची आई आहे, जिच्या या त्रासाला मी जबाबदार आहे? दिसतंय मला ती प्रेमातही आहे, पण तिला कळत नाही. कारण मनात सध्या द्वेष आहे, जो आपल्यामुळेच तिच्या मनात त्याच्याबद्दल भरला गेलाय. पण आता नाही. आता मलाच या प्रेमावर फुंकर अलगद मारली पाहिजे. आणि ज्या चुका मी भूतकाळात केल्या त्यांना आता सुधारायला हवं आहे. मुलीवर विश्वास पहिला ठेवायला शिकलं पाहिजे. दीपा तिच्यासमोर पण तिला दिसणार नाही अशा ठिकाणी उभा राहून बोलत होती. केतू. ती थोडी शांत झाली आहे हे लक्षात येताच दीपा तिच्याजवळ येते.
तशी केतकी तिला बिलगते आई म्हणतच. बाळ, खूप त्रास होतोय का? पण काळजी करू नको. ही आई तुझ्या प्रत्येक पावलावर तुझी साथ देईल. मागच्या झालेल्या चुका परत होऊ देणार नाही. पण यासाठी तुला तुझ्या मनातील माझ्यावरची कटुता काढून टाकायला हवी आणि मला एक शेवटची ही संधी तुला द्यायला हवी. ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. केतू, तू ज्या वयात आहे ते वय खूप नाजूक वळणाचं आहे. एकदा का या वळणावरून आपण पुढे गेलो की रस्ता क्लिअर होत जातो. मग एकतर तो रस्ता अजून नागमोडी वळण घेतो किंवा प्लेन. ती बोलत असते पण केतकीला काहीच समजत नसतं. ती डोकं वर करून गोंधळून तिच्याकडे पाहते. मला माहीत आहे बाळा, तू त्या अभिमन्यूवर प्रेम करायला लागली आहेस. पण तुझ्या मनात त्याच्याबद्दल अढी निर्माण झाली आहे. त्याला कारणीभूत मीच आहे. ती तिचे डोळे पुसत बोलते. पण मी आहे ना कायम तुझ्यासोबत? नाही. केतकी रडतच मानेनं नाही बोलते. तू परत एकदा आई आत्ताही चुकली आहे. या अभिमन्यूसारख्या मुलावर मी कधीच प्रेम केलं नाही. मला नाही माहीत तू का अशी बोललीस, पण जे बोलली ते परत चुकीचाच अर्थ काढून बोललीस. आणि राहिला तुला संधी देण्याचा, तो काळ ठरवेल. पण आता एकच शेवटची गोष्ट मीच तुला मागत आहे. प्लीज माझ्या आयुष्यात अजून तुझी ढवळाढवळ करू नकोस आणि मला मदत करायची नाटकं करू नकोस. ती रागात बोलते आणि निघून जाते. तू काही म्हण केतू, पण आता मी माझ्या झालेल्या चुका परत नाही करणार. तुझी कायम मला साथ होईल. तुझी कायम साथ देईल. आधीच्या चुकात सुधारणा करेन. आणि प्रेमाचं म्हणशील तर सध्या हा द्वेष तुझ्या मनातला बोलत आहे. हे काळे ढग एक दिवस निघून जातील, तेव्हा तुझं तुलाच समजेल. पण मी तू म्हणाली आहेस ना ढवळाढवळ करू नको, तर ठीक आहे, मी नाही करणार कधीच. असं बोलून तीही आत निघून जाते. अरे केतकी, कुठे होतीस तू? केव्हाच आम्ही शोधत आहे. रणवीर तिला आलेलं पाहून बोलतो. कुठं नाही रे बाबा, इथंच तर होते. ती उगाच हसत बोलते. शेजारीच उभ्या असलेल्या अभिची व तिची नजरानजर होते, पण तो लगेच तोंड फिरवतो. अरे इकडे ये, मला तुझी ओळख करून द्यायची आहे, असं म्हणत रणवीर तिला अभिसमोर आणतो. अभिमन्यू, ही माझी मुलगी केतकी. तुला आठवतंय का? 7 वर्षापूर्वी तुला नॅशनल लेवलला मात केली होती ती हीच बरं का. रणवीर हसत खूपच कॅज्युअल बोलत होता. अभिने बळच हसू आणलं. बॉक्स टाईप हसू दाखवत तिला आणि हाय म्हणाला. ती मात्र त्याच्या डोळ्यात पाहत होती. आणि केतू, गंमत तर ऐक. हा आपल्या देशमुख अंकलचा मुलगा आहे आणि तुझा सिनियरही आहे. तो हसून ओळख करून देतो. हो माहीत आहे बाबा, ती बोलली. तुला कसं? रणवीर तिला पुढे बोलणार तोच. अहो दीपाजी, कुठे होता इतका वेळ? केव्हाचा शोधतोय? समोरून दीपा आल्याने तो दीपाकडे बोलत गेला. केतकी अभिला काही बोलणार तोच अभि तिथून निघून जातो. दीपा दोघांच्या नजरा पाहत होती. अहो दीपाजी, तिचे लक्ष नाही हे पाहून तो तिला हलवतो. अहो काय विचारतोय मी? लक्ष कुठे तुमचं? तो हसत विचारतो. रणवीरजी, इथंच तर होते मी. बोलण्यात तिचं लक्ष नव्हतंच, पण उगीच रणवीरला संशय येईल म्हणून ती गप्प राहते. हो का? मग मला का दिसलं नाहीत? तो, आता ते मला कसं कळणार? आकांक्षाच्या आईबरोबर बोलत होते ना, म्हणून दिसली नसेल, ती म्हणते. अच्छा, का? काही काम होतं का माझ्याकडे? ती शंकेने विचारते. का? कामच असल्यावर मी तुम्हाला शोधतो असं आहे का दीपाजी? तो हसत बोलतो. तुम्हाला तर माहीत आहे ना, आता मला क्षणभरी दूर राहणं तुमच्यापासून सोसवत नाही. तो तिच्या कानात एकदम सिडक्टिव्ह आवाजात बोलतो. रणवीरजी, ती मात्र अजून नवेली दुल्हनप्रमाणे लाजते. उफ म्हणत केतकी आपले डोळे फिरवते आणि निघून जाते. आय हेट यू केतकी. मी कधीच तुझ्यावर प्रेम नाही करू शकणार, कधीच नाही. तुला वाटत असेल 7 वर्षापूर्वी जे झालं ते झालं. तो एक साधा खेळ होता जो 7 मिनिटात संपला. पण ते सर्व तुझ्यासाठी असेल, कारण तो माझ्यासाठी खेळ नव्हता, तर मला प्रूव्ह करायला मिळालेली संधी होती. मला माझ्या डॅडला दाखवून द्यायचं होतं की कुस्तीतही करिअर करता येतं. अभिमन्यू त्याच पुलाजवळ जाऊन रडत होता आणि मोठ्यानं बोलत होता.
मलाही हिंद केसरी पैलवानचा मान किताब मिळवायचा होता, माझ्या आजोबांप्रमाणे. पण माझ्या डॅडना कुस्ती म्हणजे आयुष्याची बर्बादी वाटत होती. आणि म्हणूनच त्यांनी मला हे चॅलेंज दिलं होतं की नॅशनल लेवलची कुस्ती जर मी जिंकलो तर आणि तरच मला ते पुढे कुस्ती खेळू देणार होते. पण मी ती हरलो कारण तुझ्यामुळेच माझी समाजात थू झाली. डॅडशी तर मी बोलणंच सोडलंच, पण मनाविरुद्ध जाऊन कुस्तीही त्या दिवसापासून सोडली. आणि तुझ्याबद्दलचा द्वेष माझ्या मनातला दिवसागणिक वाढत गेला. मी नाही माफ करू शकणार इतक्या सहज तुला, जिने माझी स्वप्न धुळीत मिळवली. तो बोलता बोलता रागासोबत रडतही होता. डोळे लाल झाले होते. तर हे कारण आहे तुझं माझ्यावर असलेल्या द्वेषाचं. वा, आता तर तुला तडपवणं खूप मजेदार बनत चाललं आहे. इतक्या सहज मी ही संधी सोडणार नाही. अजून तुला बेचिराख नाही केलं तर माझं नाव केतकी रणवीर गायकवाड नाही. इंटरेस्टिंग. ती कुस्तीत हसत आपले केस उडवते आणि तिथून निघून जाते. काय मग श्री, कसं वाटतंय सरप्राईज? साखरपुडा झाल्यावर रणवीर आकांक्षा व श्री जिथे बसलेले असतात तिथे बोलतो. खूप भारी काका. म्हणजे आधी तर विश्वास बसत नव्हता की असं काही झालं असेल आपल्या बाबत, पण आता असं वाटतंय की मी अजून हवेतच आहे. म्हणजे बघा ना, आज तर मी फक्त तिला प्रपोज करायचा विचार केला होता, जिचा होकार आहे की नकार द्यायची मनात शंका होती. पण आता या क्षणी माझा तिच्याशीच साखरपुडा झालाय. हे पचनी पडायला वेळच लागत आहे. श्री भारावून जात. होतं असं कधी कधी. आणि साखरपुडा, लग्न या अशा विधी आहेत की आपल्याला, खास करून पुरुषाला, एक गोड आलेली नवीन जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचीच मिळावी असं आपल्याला कुठेतरी वाटत असतं. पण चॅम, तुझ्या आयुष्यातील या खुशीचं क्रेडिट आपल्या चिवला जातं बरं का. तिनेच जर सकाळी आम्हाला कॉल करून सांगितलं नसतं तर हा प्लॅन वर्क केला नसता. रणवीर हसत, पण चिवसाठी आपल्या एक वेगळाच अभिमान होता डोळ्यात. काय सांगतोय काका? त्यात ही तीच का? मला मग डबल धन्यवाद करायचे तिचे. पण आहे कुठे आपली चिवचिव? श्री व रणवीर इकडे तिकडे पाहतात. पण दोनदा धन्यवाद कशासाठी? आकांक्षा. अगं, तिने माझी खूप हेल्प केली आहे, तो हसून बोलतो. तसं रणवीर व आकांक्षा भुवया जुळवत त्याच्याकडे पाहत होते. अरे काका, काय झालं ना, इथे येण्यापूर्वी मी हिला प्रपोज केलं आणि ते हॉटेल, तिथली सजावट, सर्व मॅडमनी फोनवर केलं. हिला डिनर डेटपेक्षा लंच डेट आवडते, इथपासून ते फिल्मी स्टाईलने प्रपोज आवडतं, हे सर्व माहिती केतूला असल्याने तिने संग्राम हॉटेलच्या टेरेसवर केलं. मला जेव्हा हे हॉटेल तिने सांगितलं तेव्हा मग तिथल्या मॅनेजरशी बोललो. तो माझा मित्रच असल्याने तयारही झाला. पण नंतर कळालं की तिथे तर आपल्या चिवने ऑलरेडी माझ्यासाठी बुकिंग केलं होतं आणि लंच डेटचं तर डेकोरेटही करून घेत होती त्याच्याकडून फोनवरून. फुल फिल्मी. तो हसत बोलला. अच्छा बेटा, तरीच तुम्हाला एवढं विचारत होती. हॉटेल अँड ऑल. तू भेट केतू. मनातल्या मनात आकांक्षा बारीक डोळे करत बोलते. पण चिवने इतक्या लांबचं हेच हॉटेल का चूज केलं? रणवीरला प्रश्न पडला. मी सांगते काका याचं उत्तर. आकांक्षा मध्येच बोलते. तसं दोघंही तिच्याकडे पाहायला लागतात. त्याचं काय आहे ना काका, सहज बोलता बोलता मीच तिला एकदा माझ्या या डेटबद्दल बोलले होते. हे संग्राम हॉटेल व टेरेस ही मला आवडलेली जागा आहे, ती सर्व सांगते. ओ, तरी म्हटलं माझ्या बहिणीला अशा फालतू गोष्टी कधीपासून आवडायला लागल्या. श्री मुद्दामून बोलतो, तेही रणवीरला डोळा मारत. आकांक्षा, ऐकलं का श्री काय म्हणाला ते? रणवीर आगीत तेल ओततो. हो, ऐकलं ना काका, ती तोंड वाकडं करत म्हणते. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझ्या आयडिया फालतू होत्या आपल्या डेटच्या? आपली डेट फालतू आहे? ती चिडून बोलते. काका पहा ना, रणवीरकडे गोड तक्रार करते. ते तुमचं तुम्ही पहा, नवरा बायकोत माझं काय काम? तो हसून बोलतो. आकांक्षा बेटा, सोडू नको तू त्याला. ऑल द बेस्ट. चालू दे तुमचं. हात डोळ्यासमोर करत रणवीर बोलतो आणि निघून जातो. लग्नाची तारीख कधी काढायची पैलवान रणवीरजी? रणवीरला आलेलं पाहताच देशमुख साहेब त्याला हसत विचारतात.
माफ करा सर, पण त्याच्यावर आमचं बोलणं अजून झालं नाही. तो हात जोडत बोलतो. त्याचं काय झालं ना, हे इतक्या घाईत झालं की कुणाला कुणाचाच मेळ नव्हता. तो दिलगिरी व्यक्त करत बोलतो. अहो असू द्या की, माफी काय मागताय? मला पण काय माहीत नाही का की किती घाईत हा साखरपुडा झाला आहे. तुमचं तर जाऊ द्या, निदान श्रीने मुलगी पसंत केलेली तुम्हाला माहीत तरी होती, पण आम्हाला तर आमच्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे जेव्हा केतकीचा फोन आला मला, तेव्हा मी आधी भांबवूनच गेलो. माझा तर संतापच झाला, पण नंतर आईने समजावलं. मग मी तयार झालो. त्यात तुमच्या केतकीने मला धमकीही दिली होती की हा साखरपुडा कितीही विरोध झाला तरी आज होणार म्हणजे होणारच. मग काय, ऐकावं लागलं मला. ते हसत बोलले. मी त्यासाठी माफी मागते काका. मी खूपच वाईट पद्धतीने बोलले तुमच्याशी. मला माफ करा. केतकी तिथे येत त्यांच्यासमोर हात जोडत बोलते. पण काय करू? तुमच्या दोन्ही मुलांचे एकमेकांवरचे प्रेम मला गेले महिनाभर दिसत होते. शेवटी ते माझे भाऊ व वहिनी आहेत. त्यांना एक करणं ही माझी जबाबदारी होती. अरे बेटा, तू कशाला उगीच सॉरी बोलत आहेस? तेही काही चूक नसताना तुझी. मी तर आज उलट खूप खुश आहे माझ्या मुलीसाठी. देशमुख साहेब जवळ असलेल्या आकांक्षाला आपल्या एका साईडने मिठीत करत बोलतात. आज ती अशा घराण्याची जोडली गेली जिथं तिचं भविष्य उज्ज्वल होईल याची मला खात्री आहे. शेवटी रणवीर गायकवाड यांच्या घरची सून होत आहे, जिथे मुलीला कमी न लेखता तिच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला जातो. ते हसून बोलतात. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते आपल्या लेकीसाठी. बाप लेकीच्या काय गप्पा चालल्या आहेत अशा, की जगासाठी खंबीर असलेला एक मंत्री असूनही. आकांक्षाच्या बापाच्या डोळ्यात पाणी तरळले. सुलू आजी तिथे येत हसत बोलते. सोबत सगळेजण होते. काही नाही गाई, ते मी रणवीरजींशी यांचं लग्न कधी करायचं ते विचारत होतो. आणि डोळ्यातलं पाणी म्हणशील तर काहीतरी गेले डोळ्यात म्हणून ते पाणी आले. देशमुख साहेब स्वतःला आवडतात खरं, पण रणवीर त्यांची पाठ थोपटतात. शेवटी एका मुलीच्या बापाचं दुःख एक बापच समजू शकतो ना. हो, तो तर विषय बाजूलाच राहिला. तात्या बोलायला लागतात. मग पोरांनो, आता तुम्हीच सांगा, कधी काढायची तारीख तुमच्या लग्नाची? तात्या आकांक्षा व स्त्रीकडे पाहत विचारतात. तुम्ही म्हणाल ती. दोघे एकसाथ लाजतच मान खाली घालत बोलतात आणि यावरही सर्व आधी अचंबित होतात. एकसाथ बोलल्याने पण परत हसायला लागतात त्यांना असं लाजताना पाहून. मी काही बोलू का? रणवीर मध्ये पडत बोलतो. आपण लग्न पुढच्या दिवाळीत करूयात का? म्हणजे या दिवाळीला तर श्री इथे नसेल, कारण याला आता 20-25 दिवसातच जावं लागेल आपल्या ड्युटीवर. आणि आकांक्षाचंही शिक्षण चालू आहे. उगाच आत्ताच लग्नाला घाई कशाला? होऊ दे ना आरामात. तेवढंच दोघे एकमेकांना समजून घेतील. अजून वेळ भेटेल. तो बोलतो आणि सगळ्यांकडे पाहतो. पण सर्व शांत असल्याने परत बोलायला लागतो. बघा, म्हणजे मी फक्त सुचवते. तुम्हाला काय वाटते तेही सांगा. मलाही तेच वाटते. शिक्षण पूर्ण होऊ द्यावं आकांक्षाचं. आकांक्षाचे बाबा बोलतात. आणि मग सर्वांच्या अनुमते लग्न लांबणीवर ठरतं. थोडा वेळ गप्पा मारून मग श्रीही या दोघींना हॉस्टेलवर सोडून येतो व तसेच सगळे आपल्या आपल्या घरी जातात. हॉस्टेलवर येताच दारातच रेक्टर मॅम तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतात, पुष्पगुच्छ देऊन. आणि सर्व मैत्रिणी तिच्या अंगावर फुलांचा वर्षाव करत अभिनंदन करतात. काय मग वहिनीबाई, कसं वाटलं सरप्राईज? रूमवर येताच केतकी तिला चिडवायला लागते. तू थांब, तुझा हिशोब करायचा बाकी आहे, असं म्हणत आकांक्षा तिच्या मागे पळायला लागते. पण केतकी कुठे हाताला लागणार होती. ती पुढे पळत होती तिला चिडवत, तर आकांक्षा मागे. बराच वेळ पळल्यानंतर दोघी दमून बेडवर आडव्या उठतात. मोठमोठ्याने श्वास घेऊन सोडतात आणि एकमेकींना पाहायला लागतात. माझ्या भावाला गर्लफ्रेंड आहे कुणीतरी म्हणत होतं, असं बोलून आकांक्षा तिला गुदगुल्या करत होती. ओ मग आहेच भावाला गर्लफ्रेंड? बस आता ती त्याची भावी बायको होणार आहे. केतकीही हसत बोलते. दोघी बराच वेळ अशीच मस्ती करतात. आज जेवायला जायचा काही मूड नसल्याने तशाच दोघी झोपूनही जातात. आकांक्षा आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत, तर केतकी पुढे काय करायचं याचा विचार करत. रूमवर आल्यापासून अभिला मात्र ती आठवत होती आणि राग अजून वाढत होता. चिडचिड होत होती त्याची.
आणि त्याच चिडचिडमध्ये तो कधी झोपला तेही त्याला कळालं नाही. आज 2 दिवस झालेत, पण हा अभि काही दिसत नाही. झाले काय याला? केतकी आपल्याच विचारात चालली होती की समोरून येणाऱ्या मुलाला ती धडकते. ओ सो सॉरी, ती त्या मुलाची पडलेली पुस्तके देत बोलते. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. ती उठून उभारत परत एकदा माफी मागते. पण तुमचं तर होतं ना? असं बोलून ती त्याला बघते तर समोर सुमित होता. ओ, तू आहेस होय? ती हसत त्याला बोलली. हा अभि पण ना फोनच पिक करत नाही. सुमितचं मात्र अजूनही लक्ष नव्हतं. तो सारखा सारखा अभिमन्यूला कॉल करत होता, पण तिकडं अभि कॉल त्याचा घेत नव्हता. ओ सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तुम्ही काही बोलला का? त्याला तर हेही माहीत नव्हतं की आपले बुक्स खाली पडलेले तिने उचलून दिले. अभि, ती बोलते. कुठे? सुमित असं बोलून इकडे तिकडे बघायला लागतो. फोनमध्ये. ती फोनकडे त्याचं लक्ष वेधून घेते. तिकडून हॅलो हॅलो अभि ओरडत असतो. ओ सॉरी म्हणत सुमित फोनवर बोलतच निघून जातो. ओय अभि, कुठे आहेस गेले 2 दिवस? आणि फोन का उचलत नाहीस? किती वेळचा कॉल करत होतो माहीत आहे? पुढे जाऊन तो रागात बोलतो. केतकी अभिचा फोन म्हणून तिथेच अडखळते. का रे, का येणार नाही? सुमित. तिकडून आवाज. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.